सतेज पाटील बोलतायत, आपण थेट जाऊयात। आपल्या दारी हे जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायची गरज लागली नसती। गव्हर्नन्स हा फेल झालेला आहे आणि म्हणून एकत्रितपणे असे प्रोग्राम घ्यायची वेळ शासनावर येते। आणि आता या JR मध्ये देखील आपल्याला लक्षात येईल की ज्यांनी पूर्वी काही लाभ घेतलेला आहे किंवा दुसऱ्या योजनेत असतील त्यांना मिळणार नाही। याचा अर्थ काय तर त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे। काल एका भगिनीचा मला काल सोलापूरमधनं फोन आला। मला ती भगिनी म्हणली की या साहेब योजनांपेक्षा आमची MPSCची भरती लवकर करा, शासनातल्या नोकऱ्या आम्हाला लवकर ताबडतोब त्या ठिकाणी द्या, आम्हाला अवलंबून राहावं त्या ठिकाणी लागणार नाही, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद शासनानं द्यावी हे अनुदान देण्यापेक्षा, असं एका उद्विग्नेनं एका भगिनीनं मला काल फोन केला। आणि म्हणून मला वाटतं या आम्ही म्हटलं तसं या योजनांचा प्रत्यक्ष लाभ हा लोकांना मिळणार नाही, होणार नाही। 5 एकरपेक्षा जास्त जमीन, कारण आपण पाहिलं गेलं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये कोरडवाहू जमीन आहे, जिथे नापीक जमीन परत मोठ्या प्रमाणावर नावावर असते। त्या योजनेत त्या शेतकऱ्यांना किंवा तिथल्या घरातल्या महिलांना मोठा फटका बसेल। हा निकष जो आहे तो हटवणं गरजेचं वाटतं। नाही, मी तेच म्हणलं ना, अटी आणि शर्ती एवढ्या आहेत की त्याचा लाभच मिळणार नाही। त्याचबरोबर आज नुकसान भरपाईमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। NDRFचे नॉर्म असले तरी SDRFचे नॉर्म तुम्हाला बदलायला हरकत नाही। 3 हेक्टरच्या ऐवजी अजून पुढे जावा। विदर्भात मराठवाड्यात अनेक ठिकाणी लँड होल्डिंग जास्त आहे, तिथं नुकसान ज्यावेळी होतं त्यावेळी ते प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळत नाही। आणि म्हणून ह्या अटी आणि शर्ती एवढ्यासाठीच आहे की योजना पोचू शकत नाही। काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 22 ते 25 हजार कोटीचे प्रकल्प सुरू आहेत असं सांगण्यात आलं। त्याला तरतुदी या बजेटमध्ये किती आहेत, त्या तरतुदीतून ते प्रकल्प पूर्ण होणार आहेत का? आणि म्हणून हे फक्त आम्ही सातत्यानं म्हणतो की निवडणुका, लोकसभेचा फटका याचा परिणाम या अर्थसंकल्पावर आहे। याच्यामध्ये एक महामार्गाचा एक महत्त्वाचा विषय, शक्तीपीठ महामार्गाचा सध्या एक महत्त्वाचा विषय पेंडिंग आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध केला होता। आज लक्षवेधी देखील त्या संदर्भातले आहे, तर काय भूमिका आहे? शक्तीपीठ महामार्गामध्ये 4 महिन्यापासून कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतलेली आहे। मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे की कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे गेला, त्याचं भूसंपादन झालं, त्याला कुठल्याही शेतकऱ्याने विरोध केला नाही। रत्नागिरी नागपूर हा कोल्हापूरमधून हायवे गेला, त्याला कुठलाही विरोध झाला नाही। संकेश्वर गोवा जाणारा महामार्ग आहे, त्याला कुठेही विरोध भूसंपादनाला झाला नाही। कोल्हापूर कळे गगनबावडा हा रस्ता आता नॅशनल हायवे होतो, त्याला कुठेही त्या ठिकाणी विरोध झालेला नाही आहे। आणि म्हणून हा जो काय आत्ता शेतकऱ्यांचा आणि आमचा विरोध आहे तो एवढ्यासाठीच आहे की पॅरलल रस्ते आहेत, पॅरलल रस्ते असताना गरज नाही। आणि शक्तीपीठावरची श्रद्धा वाढवायची असेल, प्रेम दाखवायचं असेल तर हे सगळे 27,000 कोटी रुपये हे तिथं त्या ठिकाणी खर्च करावेत, तिथल्या मंदिरांना योग्य सुविधा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आज वारकरी संप्रदाय चालत जातो, कुणी मागणी केली का हा रस्ता पाहिजे, अनेक ठिकाणी मागण्या असतात, इथं कुठली मागणी नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर धार्जिन किंवा आता आम्हाला चौकशी करावी लागेल। विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अशा तक्रारी आलेत की काही लोकांनी जमिनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत, म्हणजे जिथं रस्ता जाणार आहे तिथं जमिनी घेणार। आज त्याची लक्षवेधी आहे, त्याच्यावर आम्ही बोलू निश्चितपणे। विपक्ष का बोलना है कि जो घोषणा हुई उससे जो अपना विपक्ष उसके चेहरे उतरे हुए हैं, सत्ता पक्ष का बोलना है? नहीं, सत्ता पक्ष के चेहरे महाराष्ट्र के जनता ने लोकसभा में उतारे हुए, वो कितना भी अभी चेहरा उजालने की कोशिश करेंगे। तर लोकसभेचा फटका भाजपला बसल्याचं वक्तव्य यावेळी सतेज पाटलांनी केलेलं आहे। तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं देखील यावेळी सतेज पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे।